चिकोटून टीव्ही। ही गोष्ट आहे एका हर्ष नावाच्या पक्ष्याची, ज्याच्या डोळ्यात अगणित आभाळ भरलेली स्वप्न होती। त्याचे स्वप्न आकाशात उंच उडायचे होते। त्याचे कारण असे की हर्ष जंगलातील एका झाडावर घरटे करून राहत होता। तो बाहेर चारा खात असताना त्याला आकाशात उंचावरून उडताना एक गरुड दिसला। हर्षला त्याचे खूप नवल वाटले आणि त्याने मनोमन ठरवले की आपणही ह्या गरुडासारखे उंच आकाशात उडायचे। ते त्याचे स्वप्न बनले। हर्षला उंचावरून सारे जग पाहायचे होते व त्याला उंच भरारी घ्यायची होती, परंतु त्याचे स्वप्न पूर्ण व्हायला खूप अडचणी होत्या, कारण हर्ष एक सामान्य पक्षी होता। त्याचे पंखही तेवढे मजबूत नव्हते की तो उंच आकाशात गगन भरारी घेईल। पण हर्ष मध्ये आत्मविश्वास व स्वप्न साकार करणारी जिद्द होती। आपले स्वप्न सांगण्यासाठी तो आपली मैत्रीण पिंकी कडे गेला आणि हर्ष म्हणाला, पिंकी, माझे स्वप्न आहे की गरुडासारखे आकाशात उंच उडायचे व सुंदर आकाशातून हिरवाईने भरलेले ते संपूर्ण जंगल पाहायचे। हर्षचे बोलणे आणि स्वप्न ऐकून पिंकीला हसू आले। ती हसत म्हणाली, काय मजाक करतेस हर्ष? तुझ्या पंखात तेवढी ताकद तरी आहे का? तुझे स्वप्न कधीच पूर्ण होणारे नाही आहे, म्हणून तू ते स्वप्न पाहणे सोडून दे। वास्तवात ये, याने काहीच साध्य होणार नाही। त्यावर हर्ष म्हणाला, पिंकी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती। मला वाटत होते की माझे स्वप्न साकार करण्यासाठी तू मला साथ देशील, पण तू तर मला पूर्ण निराश केलेस। हर्षच्या बोलण्यावर पिंकी म्हणाली, हर्ष, मी तुझ्या सोबत नेहमी आहे, पण जी गोष्ट कठीण आहे, आपल्या आवाक्या बाहेर आहे, त्या गोष्टीचे स्वप्न पाहण्यात काय अर्थ आहे? त्यावर हर्ष म्हणाला, पिंकी, माझे स्वप्न कठीण आहे पण अशक्य नाही। माझ्या पंखांना मर्यादा असतील पण माझ्या जिद्दीला नाही। मी माझे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार। मी आकाशात उंच भरारी घेणार। येतो मी, असे म्हणून हर्ष निघाला। निघत असताना हर्ष विचार करत होता, कोणीच माझ्या सोबत नसतील तरी मी उंच भरारी घेणार, मी माझे स्वप्न पूर्ण करणार, असे विचार करून हर्ष आकाशात उंच उडाला। काही अंतर गेल्यावर त्याला वाऱ्याचा तोल सावरेना, त्याचे पंख डगमगायला लागले। त्याचे पंख जड होऊन ते उडेनासे झाले आणि हर्ष खाली येऊ लागला। त्याचे पंख काही केल्या हलेना। शेवटी हर्ष आकाशातून खाली कोसळला। तो जखमी झाला, त्याचे पंखही मोडले होते। हे सारे पिंकी पाहत होती। ती धावत हर्षकडे गेली, त्याला सावरले आणि हर्षच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला आधार देऊन घरट्याकडे नेले। पिंकी म्हणाली, हर्ष, तुला म्हणाली होती ना की तुझे स्वप्न मर्यादे पलीकडचे आहे, ते कधीच साकार होणार नाही म्हणून। पिंकीच्या बोलण्यावर हर्ष म्हणाला, पिंकी, माझ्या पंखांना मर्यादा असतील पण माझ्या जिद्दीला नाही। मी माझे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार, त्यासाठी वाटेल ते होईल तरी चालेल। हर्षचा निर्धार आणि जिद्द बघून पिंकीलाही त्याच्याबद्दल विश्वास वाटायला लागला। म्हणून पिंकी म्हणाली, हर्ष, स्वप्न साकार करण्यासाठी केवळ जिद्द असून चालत नाही, त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात व कितीही संकटे अडचणी आल्या तरी न डगमगता आपल्या परिश्रमात सातत्य ठेवावे लागते, तेव्हा कुठे स्वप्न साकार होते। पिंकीकडे पाहत हर्ष म्हणाला, पिंकी, माझे ध्येय प्राप्त करण्यासाठी तुझी प्रेरणा मला खूप महत्वाची आहे। तू माझ्या सोबत असशील
तर मी माझे स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. चल, आतापासूनच आपण उडण्याचा सराव करूया. असे म्हणून हर्ष उडायला लागतो. तेवढ्यात पिंकी हसून म्हणाली, हर्ष, अगोदर तू बरा हो, मग करूया आपण सराव. हर्ष बरा होऊन सरावाला लागला. त्याच्यासोबत पिंकीही सराव करत होती. ते दोघेही उंच उडण्याचा सराव करत होते व आपल्या पंखांना मजबूत करत होते. हर्ष आणि पिंकी चारा खाण्यासाठी खाली आले. तेवढ्यात जंगलातील एक नील नावाचा पक्षी त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला, हे काय करता तुम्ही? याने काय होईल? नसली उठाठेव कशाला करायची म्हणतो मी. त्यावर हर्ष म्हणाला, मित्रा, मी माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यावर नील म्हणाला, कसले ध्येय? जे कधी पूर्णच होऊ शकत नाही ते. तू तर अगोदरच पडून आपले पंख मोडून घेतला आहेस आणि आणखी त्याच्याच मागे लागला आहेस. माझे एक सोडून दे हे सारे, याने काहीच मिळणार नाही. माझ्या जवळच आहेस म्हणून तुला मी सांगतो. त्यावर हर्ष म्हणाला, मित्रा, तुझ्या आपुलकीच्या सल्ल्यासाठी धन्यवाद, पण मी माझ्या ध्येयावर ठाम आहे. मी माझे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार. त्यासाठी मला वाटेल ती किंमत चुकवावी लागली तरी मी त्यासाठी तयार आहे. हर्षचा निर्धार पाहून नील थोडा गोंधळला आणि म्हणाला, शेवटी तुझी इच्छा. माझे सांगण्याचे काम होते ते मी सांगितले. असे म्हणून नील निघून गेला आणि इकडे हर्ष आणि पिंकी आणखी सराव करायला लागले. दुसऱ्या दिवशी सराव करत असताना हर्ष पिंकीला म्हणाला, पिंकी, आपण रोज मन लावून सराव करत आहोत, परंतु आपल्यात पाहिजे तशी सुधारणा झालेली दिसत नाही. त्यावर पिंकी म्हणाली, हर्ष, आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, जे की आपल्याला आकाशात उंच उडण्यासाठी मदत करेल. पिंकीचे बोलणे ऐकून हर्ष म्हणाला, कोण करेल मार्गदर्शन पिंकी आपल्याला? असे म्हणून हर्ष निराश झाला आणि दुःखी मनाने हर्ष खाली बसला. हे सर्व उंच आकाशातून गिरी नावाचा पक्षी पाहत होता. तो खाली आला व हर्षला म्हणाला, काय झाले बाळा? तू इतका दुःखी का आहेस? त्यावर हर्ष म्हणाला, काका, माझे स्वप्न आहे की आकाशात उंच उडायचे व गगन भरारी घ्यायची. त्यासाठी मी मेहनत पण घेत आहे, परंतु माझ्यात पाहिजे तशी सुधारणा झालेली नाही. माझे पंख पण मजबूत झालेले नाही, त्यामुळे मी निराश झालेलो आहे. हर्षच्या बोलण्यावर गिरी म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी करेन तुला मार्गदर्शन. उद्या तू माझ्याकडे मार्गदर्शनासाठी ये. हर्षने हो म्हणताच गिरी पक्षी उडाला. इकडे हर्षलाही खूप आनंद झाला. तेव्हा पिंकी म्हणाली, हर्ष, म्हणत होतास ना की आपल्याला कोण मार्गदर्शन करेल म्हणून? बघ, मिळाला ना मार्गदर्शक. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनातून करायचे ठरवतो व ते मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो, तेव्हा कुणी ना कुणी आपल्याला नक्कीच मदत करत असतात. त्यावर हर्ष म्हणाला, हो पिंकी, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी हर्ष आणि पिंकी गिरी पक्षाकडे प्रशिक्षणासाठी गेले. गिरी पक्षी हर्ष व पिंकीला प्रशिक्षण मार्गदर्शन करतो. हर्ष आणि पिंकी ही मन लावून गिरीने सांगितलेले ऐकतात व तसे करतात व त्यांच्यात सुधारणा व्हायला लागते. असेच काही दिवस प्रशिक्षणात व मार्गदर्शनात निघून जातात. एके दिवशी अचानक खूप पाऊस पडतो. सगळीकडे आनंदी आनंद असतो आणि हर्ष आकाशात उंच भरारी मारतो. खूप उंच उडतो आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो, कारण हर्षने आपले स्वप्न पूर्ण केलेले असते.
त्याने कष्टाने व मेहनतीने आपले ध्येय पूर्ण केलेले असते. तेवढ्यात पिंकी त्याच्या जवळ येते आणि म्हणते, काय हर्ष, कसे वाटते? तेव्हा हर्ष म्हणतो, खूपच सुंदर वाटत आहे पिंकी. आज मी माझे स्वप्न पूर्ण केले. बघ पिंकी, उंचावरून आपले जंगल किती सुंदर दिसत आहे. आणि पिंकी, तुझे पण खूप खूप आभार. तुझी सोबत होती म्हणून मी हे करू शकलो. तेव्हा पिंकी म्हणाली, माझे धन्यवाद कसले मानतेस? मी फक्त सोबत होते. खरे तर मलाच माफ कर. मीच तुला तुझे स्वप्न साकार करण्यापासून रोखत होते. पण तू तुझी जिद्द आणि मेहनतीने हे संपादन केले. आकाशात उंच भरारी मारला. त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन.